आई, मला ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तनुजासोबत लग्न करायचं आहे. जेवण करून रोहन आईच्या खोलीत येऊन बसला. तेव्हा त्याची आई आश्चर्याने म्हणाली, अरे तू लग्न करायला तयार नव्हतास? त्यावर रोहन म्हणू लागला, आई, मी खूप विचार करून ठरवलं आहे. मला लग्न करायचं आहे. पण तू मला वचन दे की तू रुचीसोबत जे केलंस ते तनुजासोबत करणार नाहीस. अगोदर तर रोहनच्या आईला धक्का बसला. मग तिने आपली नजर बाजूला केली आणि म्हणाली, मी काय केलं होतं सुनबाई बरोबर? तिच्या नशिबात लिहिलं होतं तसं घडलं. तू मला का बोलत आहेस? त्यावर रोहन म्हणाला, आई, ते सर्व मला माहित नाही. फक्त मला एवढे वाटते की तू माझ्या दुसऱ्या बायकोसोबत प्रेमाने राहा. तिला टोमणे मारू नकोस आणि तिच्यावर अत्याचार करू नकोस. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून कमलाताईंना खूप राग आला आणि त्या विचार करू लागल्या, एकदा तुझ्या बायकोला येऊ दे, मग मी तिला चांगलीच अद्दल घडवते. शेवटी एक दिवस तनुजा आणि रोहनचे लग्न एका मंदिरात होते. तनुजा घरी येताच 8 वर्षाच्या देवांशी ती त्याची आई असल्यासारखी मैत्री झाली. रुची गेल्यानंतर देवांश शांत झाला होता. पण आता तनुजा सोबत राहून त्याचे बालपण पुन्हा फुलू लागले होते. तनुजा आणि रोहन सोबत ऑफिसला जात होते. पण कधी कधी तनुजा लवकर ऑफिसमधून घरी येत असायची, कारण ज्या दिवशी रोहनला घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा ती एकटीच पुढे घरी यायची. रोहनच्या पाठीमागे पुन्हा एकदा त्याच्या आईचे सुनेबरोबरचे वाईट वागणे चालू झाले होते. कमलाताई आता आपल्या सुनेला इकड तिकडच्या गोष्टी ऐकवत असायच्या. तनुजाच्या लग्नाला आता फक्त 10 दिवस झाले होते. त्यानंतर एक दिवस संध्याकाळी तनुजा ऑफिसवरून घरी आली, कारण रोहनला ऑफिसमध्ये थोडे जास्तीचे काम होते, म्हणून तो ऑफिसमध्येच थांबला होता. तनुजा घरी आल्याबरोबर तिच्या सासूने तिला चहा नाश्ता बनवण्यास सांगितले. नाश्त्यामध्ये तिने पोहे बनवले. तेव्हा तिच्या सासूने ते पोहे तिच्याच अंगावर फेकले आणि म्हणाले, हा गरिबांचा नाश्ता मी खात नाही. तू माझ्यासाठी पकोडे बनवून घेऊन ये. आपल्या सासूबाईंच्या अशा कृतीमुळे तनुजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती भरल्या गळ्याने म्हणाली, आई, जेव्हापासून मी या घरात आली आहे तेव्हापासून एकदा सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर चांगल्या वागल्या नाहीत. माझी अशी काय चुकी होत आहे त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर अशा वागत आहात? जर तुम्ही माझी चुकी सांगितली तर मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन. तनुजाला असे रडत बोलताना पाहून तिच्या सासूबाईंना खूपच राग आला आणि त्या म्हणाल्या, सुनबाई, तू असे कितीही अश्रू काढ, परंतु माझा मुलगा मला काहीच बोलणार नाही. तेव्हा तनुजा हैराण होऊन आपल्या सासूबाईंकडे पाहत म्हणाली, आई, माझ्या डोळ्यातून अश्रू यासाठी येत नाहीत की कोणीतरी तुम्हाला काही बोलावे. मला त्रास होत आहे म्हणून मी रडत आहे. तेवढ्यातच तनुजाची नजर दरवाजावर पडली. त्या दरवाजामध्ये रोहन शांतपणे उभा होता. तनुजाने जेव्हा रोहनला पाहिले तेव्हा तिच्या मनात थोडी आशा निर्माण झाली की रोहन आता आपल्या आईला काहीतरी समजावेल. परंतु रोहन काही न बोलता शांतपणे बॅग घेऊन त्याच्या रूममध्ये निघून गेला. तो रूममध्ये गेल्यावर त्याने रूममध्ये लाईट सुद्धा लावली नाही. अंधारामध्येच तो आराम खुर्चीवर बसून आपल्या डोळ्यांवर हात ठेवून आराम करू लागला. पण त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, कारण आजची घटना पाहिल्यानंतर त्याच्या मनाला खूप दुःख झाले होते. कारण रोहनची पहिली बायको रुची या जगात असताना सुद्धा त्याची आई तिला अशा प्रकारे त्रास देत असे. त्यावेळीही चांगला मुलगा बनण्यासाठी रोहन आपल्या आईला काहीच बोलत नव्हता. रुचीला जेव्हा सहन व्हायचे नाही तेव्हा ती तिचे दुःख आपल्या नवऱ्याबरोबर वाटण्याचा प्रयत्न करत असायची. तेव्हा रोहन प्रत्येक वेळी रुचीला समजावून शांत करत असायचा की आईची आता वय झाले आहे, आता ती काही दिवसांची पाहुणी आहे, त्यामुळे जे काही होते ते तू गपचूपपणे सहन कर. आपला मुलगा आपल्या सुनेला समजावत आहे, आपल्याला काहीच बोलत नाही. या गोष्टीने सासूबाईंची हिंमत वाढतच गेली. रोहन आपल्या बायकोला नेहमी समजावून सांगत असायचा की आई काहीच दिवस जगेल. परंतु एक दिवस रोहन जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा अंगणामध्ये पडलेला मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकून गेली, कारण तो मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून त्याच्या पहिल्या बायकोचा, रुचीचा होता. रुची किती दबावाखाली जगत होती या गोष्टीचा रोहनला अंदाज सुद्धा आला नव्हता आणि आज हार्ट अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला होता. पण रोहन रुचीसाठी काहीही करू शकला नाही. या गोष्टीचे त्याला खूप वाईट वाटले होते, कारण आपल्या आईच्या चुकीच्या वागण्यावर तो कधीच काही का बोलला नाही. त्यांनी आईला का समजावले नाही किंवा आईच्या चुकीच्या गोष्टींना विरोध का केला नाही याचे जास्त दुःख त्याला झाले होते. कारण जर तो तसा वागला असता तर कदाचित रुची आज या जगात असती. कदाचित ती एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली नसती किंवा तिने स्वतःला एकटं समजलं नसतं. आता रोहनला खूपच वाईट वाटत होते,
परंतु आता वाईट वाटून किंवा दुःख होऊन रुची परत येणार नव्हती. त्यांचा मुलगा देवांश सुद्धा आपल्या आईच्या मृतदेहाला मिठी मारून रडत होता आणि आपल्या आईला उठवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. कारण आता ती कुठे उठणार होती? ती तर हे जग सोडून निघून गेली होती. ती सर्व बंधने, सर्व नियम, सर्व गोष्टी इथे सोडून निघून गेली होती. तिची सासू सुद्धा एका कोपऱ्यात उभी राहून डोळ्यातून अश्रू काढत होती. पण रोहनला आता आपल्या आईचा खूपच राग आला होता. पण हळूहळू ती वेळ निघून गेली. रोहनला आपल्या छोट्या देवांसाठी स्वतःला सांभाळावे लागले आणि हळूहळू दिवस असेच निघून जाऊ लागले. अशातच एक दिवस रोहनच्याच ऑफिसमध्ये काम करणारी तनुजा तिने एकदा त्याला प्रपोज केला. तेव्हा रोहन पूर्णपणे गोंधळून गेला होता की हे सर्व काय घडत आहे. तेव्हा तनुजा त्याला म्हणाली, मला माहित आहे तुझ्या घरामध्ये तुझा एक मुलगा आहे आणि तुझी बायको हे जग सोडून गेली आहे. मी हे म्हणत नाही की मी परफेक्ट आहे, पण गोष्ट ही आहे की एका अपघातामध्ये मी आई बनण्याची क्षमता गमावून बसली आहे. माझे आई बाबा सुद्धा या जगात नाही आहेत. मी माझ्या काका काकींकडेच राहते आणि त्या लोकांना माझी ही गोष्ट माहीत झाली आहे. त्यामुळे ते लोक कोणत्याही मुलाबरोबर माझं लग्न करून मला घराबाहेर काढू इच्छित आहेत. जेव्हा मी ऑफिसमध्ये आली तेव्हा पहिल्याच दिवशी मला तू आवडू लागला होतास, पण मला हे माहीत नव्हते की तुझं लग्न झालं आहे. हळूहळू तुझ्याविषयीच्या सर्व गोष्टी मला माहीत झाल्या. प्रत्येक बाजूने विचार केल्यानंतर मला असेच वाटत होते की तू माझ्यासाठी एक चांगला जीवनसाथी बनू शकतोस. पुढे तुझी मर्जी आहे, तूच मला काय ते सांग. मी कधीच आई बनू शकणार नाही, म्हणून मी तुझ्या मुलाची आई म्हणून त्याला प्रेमाने माझाच मुलगा आहे असं मानून त्याला वाढवीन. बाकी तू समजदार आहेस, तुला जे योग्य वाटेल, जसं वाटेल तसे. खरं तर रोहनला कोणाशी लग्न करून कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं, पण त्याला असेही वाटले की उद्या मीही म्हातारा होईल, मीही एकटा पडेन आणि माझ्या मुलालाही आईची गरज आहे. आणि सगळ्यात त्याला तनुजाचा प्रामाणिकपणा रोहनला आवडला होता. त्यामुळे रोहननेही लग्नाला हो म्हटलं. पण यावेळी त्याने ठाम ठरवलं होतं की तो त्याच्या आईला त्याच्या बायकोसोबत पहिल्या बायकोप्रमाणे वागू देणार नाही. आईला तिच्या चुकीबद्दल बोलून तिला चुकीचे वागू अथवा करू देणार नाही. पण आज रोहन ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याची आई बायकोला टोमणे मारत होती. ते पाहून त्याचे रक्त उसळू लागले. त्याची आई पुन्हा तनुजाला काहीतरी ओरडायला लागल्यावर रोहन उठून खोली बाहेर आला, तरी त्याची आई तनुजाला ओरडत होती. तू या पकोड्यामध्ये किती मीठ टाकले आहेस? अगदीच खारट झाले आहेत. तुला चविष्ट पकोडे ते बनवता येत नाहीत का? तुला कदाचित आई नाही म्हणून तुला कोणी काही शिकवले नाही. रोहनने पाहिले की पकोड्याची प्लेट तनुजाच्या पायाजवळ पडली होती आणि तनुजाच्या चेहऱ्यावर चटणी उडाली होती. आता रोहनला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता. त्याने लगेच तनुजाचा हात धरला आणि म्हणाला, तनुजा, तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं? जर का आईला तू शिजवलेलं जेवण आवडत नाही तर तू तिच्यासाठी स्वयंपाक का करतेस? मग आईकडे बघून तो म्हणाला, आई, तनुजाला या घरात येऊन फक्त 10 दिवस झाले आहेत. त्यापूर्वी तू सर्व काही करत होतीस, त्यामुळे तू तुझ्या सोयीनुसार स्वयंपाक करून खाऊ शकतेस. आई गुरगुरली, काय मूर्खासारखे बोलतो आहेस? तुम्ही दोघे हजर असताना काम मी करायचे का? मग तुमचा काय उपयोग आहे? तुम्हा लोकांना या घरात ठेवून काय फायदा? तेव्हा रोहन रागाने म्हणाला, आई बस झाले, आता मला या घरात राहायचे नाही, कारण तुझी कडवट जीभ बघून वाटते की तनुजा या घरात सुरक्षित नाही आहे. तेव्हा रोहनची आई रागाने म्हणाली, तू हे काय बोलतो आहेस? मी माझ्या सुनेला खात आहे का? त्यावर रोहन रागाने म्हणतो की तू माझी एक बायको आधीच खाल्ली आहेस, आता दुसरीला पण गिळायची तयारी करत आहेस. मला वाटले होते आता तरी तू समजून वागशील, पण नाही. तुझ्या गैरवर्तनाला कंटाळून रुचीचे काय झाले ते तू सुद्धा पाहिले आहेस ना. तरीही तू तीच गोष्ट तनुजासोबत रिपीट करत आहेस. जेव्हा मी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी तुला स्पष्टपणे समजावून सांगितले होते की रुचीसोबत जे केलेस ते तनुजासोबत करू नकोस. पण तुझ्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नाही, म्हणूनच मी ठरवलं आहे की मला आता तुझ्यासोबत राहायचे नाही. तेव्हा रोहनच्या आईने रागाने म्हणाली, तू कुठे जाणार? तू जर ह्या घराच्या बाहेर पडलास ना तर तुला समजेल, तुला किती अडथळ्यांना सामोरं जावे लागेल ते. तेव्हाच तुला समजेल. आला मोठा बायकोवाला. तेव्हा तनुजा रोहनकडे आश्चर्याने बघत होती. खरं तर रोहन आपल्या बायकोसाठी कधीच आवाज उठवू शकणार नाही असे तिला वाटत होते, कारण आजूबाजूच्या लोकांनीही तिला लग्नानंतर सांगितलं होतं की तिची सासू रुचीचा कसा छळ करायची आणि रोहन काहीच बोलायचं नाही. पण आज रोहनने केवळ आपल्या बायकोसाठी आवाज उठवला नाही, तर अशा सासूपासून तिला वाचवण्यासाठी तो घर सोडायलाही तयार होता.
रोहनची आई रागाने म्हणाली, तुला घर सोडायचं असेल तर तू आत्ताच निघून जा, मी तुला वेळ देणार नाही. या प्रकरणामुळे रोहनच्या स्वाभिमानावर परिणाम झाला होता, त्यामुळे त्यानेही सामान बांधायला सुरुवात केली. तनुजाला समजत नव्हते की तिच्या सासूचा काय प्रॉब्लेम आहे आणि ती आपल्या सुनेसोबत प्रेमाने का राहू शकत नाही. पण आता सासू ही ठाम होती की तुम्हा लोकांना घर सोडावेच लागेल. त्यामुळे तनुजाही तिच्या वस्तू पॅक करू लागली. अखेर आज एक मुलगा त्याच्या आईपासून दूर झाला होता. खरं तर मुलाने त्याच्या आईला खूप प्रेमाने समजावले होते की आता तरी निदान दुसऱ्या सुनेसोबत प्रेमाने राहा. पण आई काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी रोहन बायकोला घेऊन तिथून निघून गेला आणि ते दोघे भाड्याच्या घरात राहू लागले. पण आता तनुजाला नोकरी करणे कठीण झाले होते, कारण तिला देवांशसाठी नोकरी सोडावी लागली. ती जेव्हा घरात राहत होती तेव्हा सासू देवांशची काळजी घ्यायची, पण आता देवांशची काळजी घेणारे घरी कोणी नव्हते. ते दोघेही नोकरीला जाणार तर देवांश घरी एकटा कसा राहणार. त्यामुळे तनुजाला नोकरी सोडावी लागली. त्यामुळे घरात कमी पैसा येऊ लागला. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण आता रात्रंदिवस छळायला कोणीच नव्हतं, तर घरी रोहनच्या आईने घरातील छोटी मोठी कामं करण्यासाठी एक नोकर ठेवला होता. आजकाल निष्ठावंत नोकर मिळणे फार कठीण झाले आहे. रोहनच्या आईच्या घरी काम करणारा नोकर सुद्धा तसाच होता. त्याने एका रात्री रोहनच्या आईचे जीवन संपवले आणि घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेला. जरी नंतर त्याला पोलिसांनी अटक केली, पण त्याला शिक्षा होऊन जीव थोडीच परत येतो. या घटनेमुळे रोहन पुन्हा एकदा सुन्न झाला. पण आता जे काही झाले होते ते कोणी बदलू शकत नव्हता. रोहन आता त्याच्या घरी राहायला आला होता, पण तो खूप दुःखी होता, कारण आज आईच्या खोट्या अहंकारामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. यापूर्वी आईच्या अत्याचारामुळे त्याने पहिल्या बायकोला गमावली होती आणि आता आईच्या हट्टामुळे त्याने आपली आई गमावली होती. पण मित्रांनो, जे लोक कुटुंबातील वडीलधारी आहेत आणि प्रमुखाच्या भूमिकेत असतील, तेच हट्टीपणा आणि अहंकारातून निर्णय घेत राहिले तर अशा कुटुंबाचा नाश निश्चित आहे. तुमचे याबद्दल काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कृपया कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.